नमोबुद्धाय मित्रांनो, तुम्ही कधी स्वप्नात विचार केला असेल का की जगाला शांतीचा संदेश देणारे आपले गौतम बुद्ध यांनी युद्ध करा असे सांगितले होते। मित्रांनो, खरंच तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल, तुमचं मन सैरभैर होईल, पण मित्रांनो हे खरे आहे। मी जेव्हा एका पुस्तकात वाचले होते आणि एका सिरियलमध्ये सुद्धा पाहिले होते की आपले गौतम बुद्ध हे युद्ध करा असे म्हणत होते। मित्रांनो, गौतम बुद्ध असे का बोलले, त्यांच्यासमोर अशी कुठली मोठी परिस्थिती आली त्याच्यामुळे त्यांनी हा संदेश दिला। मित्रांनो, ही सगळी माहिती आपण या एका गोष्टीमध्ये बघणार आहोत, कारण एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे गौतम बुद्धाने राजा अजातशत्रूला युद्ध करा असा संदेश द्यायला सांगितला होता। मित्रांनो, हा एपिसोड सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले असेल तर नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, चला तर या गोष्टीला सुरुवात करूया। आणि मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधियुग। बोधियुग, बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती। मित्रांनो, ही गोष्ट आहे राजा अजातशत्रूची। अजातशत्रू हा इतका दृष्ट राजा होता की त्याने सिंहासनासाठी आपले वडील बिंबिसार याला सुद्धा मारून टाकले होते, त्याची निर्घृणपणे हत्या केली होती। मित्रांनो, जेव्हा त्याला या गोष्टीचा पश्चाताप झाला तो बुद्धांच्या शरणी गेला आणि त्याने बुद्धाची शिकवण स्वीकारली आणि तिथपासून तो अहिंसक झाला। मित्रांनो, त्या क्षणापासून राजा अजातशत्रूने प्रेम आणि बुद्धाची शिकवण ही कशी सगळ्या जनतेमध्ये पसरवावी याचे प्रयत्न सुरू केले। तसेच त्याने जे आपले शत्रू राष्ट्र होती किंवा युद्ध हा पर्याय नाकारला असून त्यांच्याशी त्याने शस्त्रसंधी केली। परंतु मित्रांनो, झाले असे की बुद्धाची शिकवण लोकांना एवढी आवडली की लोक ही बौद्ध धर्माची दीक्षा घेत होते। पण त्याच्याच बरोबर मित्रांनो की अजातशत्रू याच्या राज्यातील सैनिक सुद्धा हे बुद्धाच्या शरणामध्ये जात होते आणि भिक्षू बनत असे। असे होत असताना बरेचसे अजातशत्रूचे सैनिक हे भिक्षू बनले। त्याच्यामुळे असे झाले की खूप सारे सैनिक हे भिक्षू झाल्यामुळे राज्याचे संरक्षण कोण करेल याचा मोठा प्रश्न उभा राहिला। अजातशत्रूचे जे शत्रू राज्य होती त्यांना अजातशत्रू हा दुबळा दिसायला लागला। त्याच्या शत्रू राष्ट्रांनी छोटी मोठी आक्रमणे सुरू केली। सैनिकांची संख्या ही घटत जात असल्यामुळे अजातशत्रूला राज्य चालवणे किंवा युद्ध करणे किंवा राज्याचे संरक्षण करणे हे थोडे कठीण जायला लागले होते। मग अजातशत्रूला प्रश्न पडला, जर सगळ्या सैनिकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन बुद्धाच्या चरणी गेले तर राज्याचे संरक्षण कोण करेल, हे राज्य कसं चालेल, मग सगळ्या जनतेवर अन्याय नाही का होईल, हा प्रश्न घेऊन थेट अजातशत्रू हा गौतम बुद्धाकडे गेला आणि गौतम बुद्धाला हात जोडून त्याने प्रश्न विचारले, बुद्ध, तुम्ही शांततेचे मार्गदर्शक आहात। बुद्ध, तुमचा शांततेचा मार्ग खरंच खूप अप्रतिम आहे, परंतु जर प्रत्येक सैनिकांनी जर तुमच्या धर्माची जर बुद्ध धर्माची दीक्षा घ्यायला सुरुवात केली आणि ते भिक्षुक बनले तर या राज्याचं संरक्षण कोण करणार? आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी, आपल्या परिवाराच्या संरक्षणासाठी किंवा राज्याच्या संरक्षणासाठी आपण हत्यार काढले, आपण युद्ध केले किंवा आपण कुणाची हत्या केली, पण कुणाची हिंसा केली, तर ते कसे चुकीचे ठरू शकते? तेव्हा गौतम बुद्धाने गोड हसत त्याला एका सापाची गोष्ट सांगितली। मित्रांनो, गौतम बुद्धाने गोष्टीला सुरुवात केली आणि ते म्हणाले, एका वनामध्ये एक क्रूर असा विषारी साप राहत होता। तो त्याच्या विषारीपणामुळे आणि लोकांना डसल्यामुळे त्याने खूप साऱ्या लोकांचे प्राण घेतले होते। गावांमधल्या लोकांमध्ये त्याचे खूप भय होते, लोक त्याला घाबरून राहत असे आणि त्याच्यामुळेच लोक त्या वनातून जायला खूप भीत होते। त्या विषारी सापाने त्याच्या डसण्यामुळे इतक्या लोकांना मारले होते की ही गोष्ट एका साधूला माहिती पडली आणि जेव्हा तो साधू वनामध्ये गेला आणि त्याला वाटेत जेव्हा साप दिसला त्याने सापाला विचारले की हे एवढ्या लोकांना डसून तू त्यांचे प्राण घेत आहेत, तर तू केवढी मोठी अहिंसा करत आहे। लोकांच्या मनामध्ये तुझ्या प्रती फक्त आणि फक्त द्वेष निर्माण होत आहे। हे सगळं ऐकल्यानंतर सापाच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झाले आणि त्याने लोकांना न डसण्याची शपथ खाल्ली आणि त्या दिवसापासून त्याने लोकांना अजिबात डसले नाही। पुढे जाऊन हेच लोक त्याचे मित्र झाले, त्याच्याभोवती येऊ जाऊ लागले, परंतु साप डसत नाही आहे हे पाहून लहान मुलं आणि त्याच्यानंतर तरुण मुलं ही त्याला चिडवायला लागली। मित्रांनो, लोकांना जेव्हा माहिती पडले की हा साप पूर्वीसारखा डसत नाही आणि सगळे लोक त्या सापाचा चांगुलपणा बघून त्याला दगड मारू लागले, त्याला उपाशी ठेवू लागले, कोणीच त्याला खायला सुद्धा देत नव्हते।
आणि एवढंच नव्हे तर दगड मारून मारून त्याची दुर्दशा इतकी झाली होती की त्याच्या पूर्ण शरीरामधून ते रक्त वाहत होते. तो अर्धवेळ झाला होता. परंतु एवढे असून सुद्धा त्या सापाने कधी कोणाला दंश केला नाही, कधी कोणाला डसला नाही. तेव्हा पुढच्याच दिवशी त्याला तो साधू त्या वनातनं जाताना दिसला आणि त्याने त्या साधूला विचारले, साधू की तू जसं सांगितलं होतं तसं वैराग्याचा मार्ग मी पत्करला, परंतु ह्या लोकांनी माझा चांगुलपणा बघून ह्यांनी माझ्यावर वार करायला सुरुवात केली. असं कसा तुझा अहिंसेचा मार्ग घेऊन मला खूप मोठा पश्चाताप झाला आहे. तेव्हा साधू हसत म्हणाला की मी तुला दंश करायला नव्हता सांगितला, परंतु तू तुझ्या स्वभावाच्या विपरीत फुत्कारणे का सोडले. जेव्हा तुला सगळी लोक तुला मारत होती, तुझ्या स्वभावाप्रमाणे तू जर फुत्कारले असते तर कोणीही माणूस तुझ्या जवळ नसता आला, तर तेव्हा तुझे दोन्ही उद्दिष्ट पूर्ण झाले असते. तू अहिंसेचा मार्गही जपला असता आणि तुझ्या जीवाला हानी सुद्धा नसती झाली. तू माझ्या शब्दाचा अर्धवट अर्थ ऐकून घेतला. आणि मित्रांनो, याच गोष्टीचे तात्पर्य घेऊन गौतम बुद्ध पुढे अजातशत्रूला म्हणतात की अहिंसेचा मार्ग आणि शांततेचा मार्ग हा अतिप्रमाणात आपण वापरला तर यामुळे घडून येणारी हिंसा, द्वेष ही कुठल्याही प्रमाणात चांगली नाही. आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारचा द्वेष आणि हिंसा होत असेल तर आपण त्यावेळी शांततेचा आणि अहिंसेचा मार्ग हा तात्काळ थांबवला पाहिजे आणि आपण युद्ध केले पाहिजे. परंतु ते युद्ध हे तीळमात्र असावे, म्हणजे जेवढे पाहिजे तेवढेच युद्ध करावे, त्याच्यापेक्षा जास्त युद्ध करू नये. तुमचा हेतू साध्य झाल्यावर किंवा द्वेष आणि हिंसा संपल्यानंतर तुम्ही परत तुमचा शांती आणि अहिंसेचा मार्ग पुन्हा धरावा. कारण चांगुलपणा, प्रेम, शांती, अहिंसा ही एक हदपर्यंत चांगली असते, पण ज्यावेळी अहिंसा आणि शांततेचा अतिरेक होतो त्यावेळी अहिंसा आणि द्वेष जन्माला येतो. म्हणून आणि मित्रांनो, अशा प्रकारे गौतम बुद्धांनी या छोट्याशा गोष्टीमध्ये एवढं मोठं तात्पर्य अजातशत्रूला सांगितलं आणि अजातशत्रूला हे कळले की युद्ध कधी करावं आणि कधी नाही, आणि अहिंसेचा मार्ग हा हमेशा चांगला असतो. आणि त्याच्यानंतर लगेचच सगळ्या संघामध्ये गौतम बुद्धांचा हा संदेश पोहोचवण्यात आला की कुठल्याही सैनिकाला दीक्षा देऊ नये, कारण सैनिकाचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे की राज्याचं संरक्षण करणं, फॅमिलीचं, स्वतःच्या परिवाराचं रक्षण करणं आणि स्वतःचं रक्षण करणं. मित्रांनो, अशी होती ही गोष्ट आणि इतक्या सोप्या प्रकारे गौतम बुद्धाने कधी युद्धाचा उपयोग करावा आणि कधी नाही हे सोप्या भाषेत समजवले. आणि मित्रांनो, हा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.